Hi students, in our last lecture we have seen what is meant by the path length, what is meant by the average speed and what is meant by the average velocity. What is the path length? The total distance travelled by the particle during its motion in given time is called as the path length. Average speed is the path length upon time and average velocity is the displacement upon time. Okay, now we are going to discuss the difference between average speed and average velocity by taking some examples. As I have told you in last lecture, that is average speed is a scalar quantity whereas average velocity is a vector quantity, because average velocity depend on displacement. As displacement is vector, average velocity is also vector quantity. Then average speed depends on path length. As path length is a scalar quantity, average speed is also a scalar quantity. Then I have also told you that as path length may be positive or 0, it will be never negative. Average speed also be positive or 0, but it is never negative. But average velocity depends on displacement, and displacement may be positive, negative or 0. So average velocity also it may be positive, negative or 0. Now we are taking some examples which are depending on average velocity and average speed. Consider there is a x-axis, positive and negative x-axis. Here there is point O, P, Q, R, etc. 40, 60, 180 and here the coordinate is 0. इथे काय सांगितले बघा, आपल्याला एक्स ॲक्सिस घेतलेला आहे. पी क्यू आर या तीन डिफरंट पोझिशन्स आहेत. पी पोझिशनचे कोऑर्डिनेट्स आहेत 40 0, क्यूचे आहेत 60 0 आणि आरचे किती आहेत तर 180 0. आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर आपल्याला वेगवेगळ्या पाथसाठी ॲव्हरेज वेलॉसिटी काय असते आणि ॲव्हरेज स्पीड काय असतं याचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण असं घेऊयात, पार्टिकल मूव्स फ्रॉम ओ टू क्यू. पार्टिकल कुठून कुठे गेला बघा, ओ पासून क्यू पर्यंत. इथे सपोज आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करायची आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे त्याचा सिम्बॉल काय असतो, VAVG आणि वर त्याच्या ॲरो असेल. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं सांगा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम असेल. मग आता पार्टिकल ज्या वेळेस ओ पासून क्यू पर्यंत मूव्ह होईल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट किती असेल सांगा. डिस्प्लेसमेंट कशी काढली जाते, डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी, म्हणजेच काय असेल पुढे x2 बार मायनस x1 बार अपॉन डेल्टा टी. आता x2 म्हणजे क्यूची पोझिशन ती आहे 60, x1 आहे ओची पोझिशन ती आहे 0 आणि अपॉन, आता बघा सपोज आपल्याला असं सांगितलं आहे की पार्टिकल ओ टू क्यू हा किती टाईममध्ये जात असेल, तर टी इक्वल टू असेल इथे 10 सेकंद. किती टाईममध्ये जातो आहे पार्टिकल ओ पासून क्यूपर्यंत, 10 सेकंदमध्ये जातो आहे. मग डेल्टा टी त्याची व्हॅल्यू किती असेल 10, 60 अपॉन 10 केलं तर ॲन्सर किती मिळेल 6 मीटर पर सेकंड. याच एक्झाम्पलसाठी ॲव्हरेज स्पीड आपण फाइंड आउट करूयात. VAVG इज इक्वल टू काय असेल, पाथ लेंथ अपॉन टाईम. इट विल बी पाथ लेंथ अपॉन टाईम. ज्या वेळेस पार्टिकल ओ पासून क्यू पर्यंत गेला त्यावेळेस त्यानं टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं, तर 0 to 60 म्हणजे किती असेल 60 असेल. म्हणजे 60 अपॉन टाईम इंटरवल 10, ॲन्सर किती मिळालं बघा 6 मीटर पर सेकंद. म्हणजेच पार्टिकल जर ओ टू क्यू गेला तर त्या केसमध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटी 6 मीटर पर सेकंद येते, ॲव्हरेज स्पीडसुद्धा किती येतं 6 मीटर पर सेकंद येतं. का तर याचं रिझन काय, का तर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ या दोन व्हॅल्यूज या कशा आहेत बघा सेम आहेत. इथे डिस्प्लेसमेंट 60 आहे, पाथ लेंथसुद्धा किती आहे 60 आहे. म्हणजे इथे आपण काय म्हणू शकतो, तर जर डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ या इक्वल असतील गिव्हन टाईम इंटरवलसाठी
If displacement and path length both are equal for given time interval, then we can say that average velocity and average speed, these values are equal for that time interval. ओके. त्यानंतर आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये पार्टिकल O2Q रिटर्न टू O असा त्याचा पाथ असेल. काय सांगितलं, पाथ कसा आहे बघा, O2Q गेला, रिटर्न परत कुठे आला, Oला आला. तर पहिल्यांदा आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करूयात. ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम इंटरवल. आता मला सांगा, जर O2Q जाण्यासाठी 10 सेकंद लागतात, तर O पासून Q पर्यंत जायचं आणि रिटर्न परत Oला यायचं, तर किती टाईम लागेल. तर हा टाईम होता 10 सेकंद, हा पण किती असेल 10 सेकंद, म्हणजे टोटल टाईम किती असेल इथे 20 सेकंद एवढा त्याला टाईम लागेल ह्या मोशनसाठी. आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी फॉर्म्युला आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता बघा, आता आपल्याला हे पाठ झालं असेल अक्षरशः की O2Q पार्टिकल जर गेला आणि परत रिटर्न Oला आला, तर डिस्प्लेसमेंट किती झाली, रिटर्न आहे त्या जागी आल्यावर 0 झाली. म्हणजे या केसमध्ये इथं डिस्प्लेसमेंट 0 आहे आणि टाईम किती आहे 20. 0 अपॉन 20 आन्सर किती मिळालं 0 मीटर पर सेकंद. त्यानंतर ॲव्हरेज स्पीड फाइंड आउट करायचं असेल तर फॉर्म्युला असतो पाथ लेंथ अपॉन टाईम. आता सांगा, पाथ लेंथ किती ट्रॅव्हल झाली बघा, O पासून Q पर्यंत किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 60 मीटर. परत रिटर्न तो O पर्यंत आला, म्हणजे येताना परत रिटर्न किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 60 मीटर. जाताना 60 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, रिटर्न येताना 60 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. मग 60 + 60 टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल झालं 120 मीटर. म्हणजे इथं पाथ लेंथ ही किती असेल बघा 120 डिवायडेड बाय टाईम इंटरवल किती आहे 20 सेकंद. 120 अपॉन 20 करा, आन्सर किती मिळालं 6 मीटर पर सेकंद. समजलं का बघा सगळ्यांना. 120 अपॉन 20 आन्सर किती आलं 6 मीटर पर सेकंद. मग आता या एक्झाम्पलसाठी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर एक लक्षात येतं आहे आपल्या, इथं डिस्प्लेसमेंट 0 होती, त्यामुळं ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 आली. आणि इथं ॲव्हरेज स्पीड जे आहे ते कुणावर डिपेंड आहे, पाथ लेंथवर डिपेंड आहे. आणि पाथ लेंथ इथं 120 आहे आणि त्यामुळे ॲव्हरेज स्पीड 0 आलं का, नाही. ॲव्हरेज स्पीड किती आलं 6 मीटर पर सेकंद. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इथं 0 आहे, पण ॲव्हरेज स्पीड 0 आहे का, नाही आहे. म्हणजेच ॲव्हरेज स्पीडची व्हॅल्यू ही कुणापेक्षा जास्त आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. ओके. कधी सांगितलं, आता इथे O2Q या पाथसाठी डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ दोन्ही कशा होत्या इक्वल होत्या आणि त्याचमुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड या दोन्ही व्हॅल्यूज सेम आल्या. पण या केसमध्ये डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन द पाथ लेंथ, so we can say that average velocity is less than the path length. ओके. मग आता हे कधी होतं असं, डिस्प्लेसमेंट पाथ लेंथपेक्षा स्मॉल कधी असते, तर ज्या वेळेस पार्टिकल मोशनमध्ये डायरेक्शन चेंज करतो, म्हणजेच तो अपोजिट डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल व्हायला लागतो. म्हणजे सपोज एखादी डायरेक्शन आहे, त्या डायरेक्शनमध्ये जाता जाता काय झालं, त्यानं परत रिटर्न कुठे आला अपोजिट डायरेक्शनमध्ये आला. जर असं झालं तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट कमी असते, पाथ लेंथ जास्त असते आणि त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी ग्रेटर असेल आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी स्मॉलर असेल, ॲव्हरेज स्पीड काय असेल ग्रेटर असेल. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. जसं मी काल सांगितलेलं होतं की ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही निगेटिव्ह असू शकते, पण ॲव्हरेज स्पीड हे कधी निगेटिव्ह असेल का, नाही. त्याचं रिझन काय, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी कुणावर डिपेंड आहे बघा डिस्प्लेसमेंटवर. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल, ॲव्हरेज व्हेलॉसिटी निगेटिव्ह असेल. त्यानंतर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी 0 असणार आहे. पण पाथ लेंथ पॉझिटिव्ह असताना ॲव्हरेज स्पीड पॉझिटिव्ह. पाथ लेंथ 0 असेल, ॲव्हरेज स्पीड 0 असेल. पाथ लेंथ निगेटिव्ह असते का, नाही. त्यामुळे ॲव्हरेज स्पीड कधी निगेटिव्ह असेल का, नाही. आलं लक्षात सगळ्यांच्या. मग इथं आपण प्रॉपर्टीजमध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं, कशामध्ये डिफरन्शिएट करायचं आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडमध्ये, तर तुम्ही काय डिफरन्स सांगाल, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी
is a vector quantity. It is represented by displacement upon time. Average speed is a scalar quantity. It is represented by path length upon time. Displacement may be positive, negative or 0. Therefore, average velocity may be positive, negative or 0. Path length is never negative. It may be positive or 0. So, average speed will be never negative. It may be positive or 0. ओके. त्यानंतर आणखीन काय सांगू शकता तुम्ही, तर फॉर path having same direction, if particle moves in the same direction, it does not change direction during its motion, then what happens? Displacement and path length both are same. So average velocity and average speed are same. कधी सेम असतील सांगितलं मी, जर पार्टिकलनी ड्युरिंग मोशन डायरेक्शन चेंज केली नाही, पार्टिकलची डायरेक्शन त्याच्या मोशनमध्ये चेंज होत नसेल, तर त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि पाथ लेंथ सेम असतात आणि त्यामुळे ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड या दोन व्हॅल्यूसुद्धा कशा असतील, सेम असतील. पुढे आणखीन काय सांगू शकता तुम्ही, इफ पार्टिकल चेंजेस इट्स डायरेक्शन ड्युरिंग मोशन देन वी कॅन से दॅट ॲज डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन पाथ लेंथ, ॲव्हरेज व्हेलॉसिटी मस्ट बी लेस दॅन द ॲव्हरेज स्पीड. ओके. मग रिलेशन आपल्याला काय मिळतं बघा, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे ती लेस दॅन इक्वल टू काय असते, ॲव्हरेज स्पीड. ओके. ॲव्हरेज व्हेलॉसिटी मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू ॲव्हरेज स्पीड. ओके. बघणार आहोत इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस स्पीड. याच्या आधी जो पॉईंट आपण बघितला तो काय होता, ॲव्हरेज व्हेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड. आता हा पॉईंट आपल्यासाठी वेगळा आहे थोडा, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस स्पीड. ओके. तर आता बघा, सपोज पार्टिकलचं मोशन इथून स्टार्ट झालं असं आपण म्हणूयात, पॉईंट आहे ए पॉईंटपासून पार्टिकलचं मोशन इकडे स्टार्ट झालं, इकडे जातोय पार्टिकल. किंवा असं अज्युम करा की एखादा इथे पर्सन आहे आणि तो पर्सन इनिशियली कुठे होता, ए या पोझिशनला होता. त्यावेळेस इनिशियल टाईम हा किती होता, 0 होता. त्यानंतर आफ्टर 10 सेकंद तो जो पर्सन आहे तो कुठे पोहोचला, इथं बी या पोझिशनला पोहोचला. किती टाईम नंतर सांगितलं मी, टी इक्वल टू 10 सेकंद. त्यानंतर ही लास्ट पोझिशन आहे सपोज सी, इथे तो पर्सन रीच झाला कधी, तर टी इक्वल टू 30 सेकंदला. म्हणजे एखादा पर्सन आहे त्यानं वॉकिंग चालू केलं, वॉक करतोय तो, आणि टाईम टी इक्वल टू 0 असताना तो कुठे होता, पोझिशन एला स्टेबल आहे एका जागी. त्यानंतर त्यानं चालायला चालू केलं, 10 सेकंदानंतर तो कुठे पोहोचला, बी पोझिशनला. त्यानंतर परत तो चालत राहिला आणि त्यानंतर टोटल याच्या पुढे 20 सेकंदानंतर म्हणजे 10 + 20 सेकंद, त्याला टाईम किती लागला, बी टू सी जाण्यासाठी 20 सेकंद. म्हणजेच ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी त्याला टाईम किती लागला, 30 सेकंद. बघा, ए पासून सी पर्यंत टाईम किती आहे टोटल, 30 सेकंद. ए पासून बी पर्यंत टाईम किती आहे, 10 सेकंद. आणि बी टू सी जाण्यासाठी टाईम किती लागला, तर 20 सेकंद एवढा टाईम लागला. तर याच्यामध्ये सपोज आपल्याला असं फाइंड आउट करायचं आहे, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी त्याची काय असेल फ्रॉम ए टू बी. जर तुम्हाला असं सांगितलं की ए टू बी त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करा, आणि कसली व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना आपण काय करतो, तर फायनल पोझिशन मायनस काय घेतो, इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन अपॉन डेल्टा टी. म्हणजे हा काय असतो, टाईम इंटरवल. आणि टाईम इंटरवल कसा काढला आपण, तर T2 मायनस काय केलं, T1 केलं. बघा, पार्टिकल ए पासून बी पर्यंत जातोय, फायनल पोझिशन कोणती आहे त्याची, बी आहे. इनिशियल पोझिशन ए आहे. मग तुम्ही काय करणार, इथली पोझिशन घ्यायची, इथली पोझिशन घ्यायची, दोघांच्यातला डिफरन्स घ्यायचा. म्हणजे त्यानं किती डिस्प्लेसमेंट झाली हे तुम्हाला इथं मिळेल. आणि इथून इथं जाण्यासाठी जो टाईम लागला तो इथे आपण घेतलेला आहे, T2 मायनस T1 केलं. म्हणजे इथला टाईम मायनस इथला टाईम केला. आलं लक्षात. मग इथे आपल्याला काय मिळते, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी मिळते. ॲव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला काय रिप्रेझेंट करते, तर एखाद्या टाईम इंटरवलसाठी
त्या पार्टिकलची असणारी व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, समजा तुम्हाला असं सांगितलं की पार्टिकल बी पासून सी पर्यंत गेला असेल, तर सी हे त्याची कोणती पोझिशन आहे, फायनल पोझिशन. बी कोणती पोझिशन आहे, इनिशियल पोझिशन. दोघांच्यातला डिफरन्स घ्या आणि इथून इथं जाण्यासाठी जो टाईम लागला तो टाईम घ्या, त्यांना डिव्हाइड करा, मग तुम्हाला काय मिळेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी कोणत्या इंटरवलसाठी तर बी टू सी. ओके, म्हणजेच ॲव्हरेज व्हेलॉसिटी किंवा ॲव्हरेज स्पीड आपण कशावरून फाइंड आउट करतो, आपल्याला माहीत असते की इनिशियल पोझिशन काय आहे, फायनल पोझिशन काय आहे, त्या दोघांच्यातला डिफरन्स घेतो आणि इथून तिथे जाण्यासाठी लागलेला टोटल टाईम घेतो. ओके, सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॅन बी डिटरमाइंड ओनली फॉर गिव्हन टाईम इंटरवल. टाईम इंटरवलसाठी जी व्हेलॉसिटी काढली जाते ती कोणती असते तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते. आणि आता सपोज मी तुम्हाला म्हटलं पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला, पण इथून इथं जाण्यासाठी त्याला टाईम किती लागला, टोटल 10 सेकंद लागले. मग सपोज 5th सेकंदला इथं असताना टी इक्वल टू सपोज 5 सेकंद आहे, त्यावेळेस तो इथं आहे, म्हणजे पोझिशन कोणती आहे त्याची डी पोझिशन आहे असं आपण म्हणूयात. पार्टिकल ए पासून बी पर्यंत जातो, बरोबर, टोटल टाईम लागतो 10 सेकंद. 5व्या सेकंदाला पार्टिकल कोणत्या पोझिशनला आहे, डी या पोझिशनला आहे. आणि मी तुम्हाला इथे क्वेश्चन असा विचारला की पोझिशन डीला किंवा ज्यावेळेस टाईम टी इक्वल टू 5 सेकंद आहे त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती फाइंड आउट करा. ओके, म्हणजे मी इथे तुम्हाला काय सांगितलं की पर्टिक्युलर टाईम सांगितला, त्या टाईमलाच व्हेलॉसिटी किती पाहिजे मला, तर ती जी व्हेलॉसिटी आहे ती कसली असणार आहे तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. बरोबर, मग सपोज इथून तिथे जाण्यासाठी तुम्हाला 60 सेकंद लागत आहेत, तर तुम्हाला असं विचारलं 15 सेकंदला 15व्या सेकंदला किती स्पीड आहे किंवा किती व्हेलॉसिटी आहे, ही व्हॅल्यू म्हणजे कसली असते तर इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असते. इन्स्टंटेनियसचा अर्थ काय तर पर्टिक्युलर त्या इन्स्टंटला असणारी व्हॅल्यू. ओके, इन्स्टंटेनियस म्हणजे पर्टिक्युलर त्या टाईमला, पर्टिक्युलर त्या इन्स्टंटला असणारी जी व्हॅल्यू आहे त्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. मग इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. ओके, velocity of a particle at particular instant is called as the instantaneous velocity. आलं लक्षात, पर्टिक्युलर इन्स्टंटला जी व्हेलॉसिटी विचारली आहे ती असेल इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. जसं की आत्ता मी इथे विचारलं की टी इक्वल टू 5 सेकंद आहे, म्हणजे 5th सेकंदला जी व्हेलॉसिटी आहे ती कोणती असणार आहे तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असणार आहे. त्यानंतर सपोज पार्टिकल इथे आला, ओके, तर इथं टाईम सपोज झाला असेल 20 सेकंद आणि याची पोझिशन असेल ई. ओके, तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की पार्टिकल ज्या वेळेस ई या पोझिशनला पोहोचतो कोणत्या टाईमला 20th सेकंदला, 20th. ओके, तर या टाईमला त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती म्हणजे कसली असणार आहे तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो वी कॅन डिफाईन द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी as the velocity of the particle at particular instant is called as the instantaneous velocity. समजलं, पर्टिक्युलर टाईमला असणारी जी व्हेलॉसिटी आहे तिलाच काय म्हटलं जातं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, डिफरन्स लक्षात आला. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे तुम्ही काय करता, ए पासून बी पर्यंत ही जी व्हेलॉसिटी असेल ती म्हणजे असेल ॲव्हरेज व्हेलॉसिटी. पण पर्टिक्युलर बी पॉईंटला किती व्हेलॉसिटी आहे, इथं ज्या वेळेस पोहोचणार 10व्या सेकंदाला, देन 10th सेकंदला जी व्हेलॉसिटी असेल ती म्हणजे असेल इन्स्टंटेनियस. ए टू बी साठी जी असेल ती असेल ॲव्हरेज, बी टू सी असेल ती असेल ॲव्हरेज, ए टू सी असेल ॲव्हरेज. आणि सपोज असं विचारलं 30th सेकंदला किती आहे, 30व्या सेकंदाला किती आहे, तर ती म्हणजे काय असेल इन्स्टंटेनियस. आलं लक्षात सगळ्यांच्या, म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय हा कन्सेप्ट क्लिअर झाला ना. काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट इज कॉल्ड ॲज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता याची डेफिनिशन काय आहे बघा, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द डिस्प्लेसमेंट ओव्हर एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम.
इज कॉल्ड ॲज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे इथे तुम्ही काय घेता, आपण व्हेलॉसिटीला डिफाईन कसं करतो, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट फॉर गिव्हन टाइम इंटरवल इज कॉल्ड ॲज द ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि तुम्ही इथे डिफाईन करताना काय करताय, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ द डिस्प्लेसमेंट. लिमिटिंग व्हॅल्यू असं का म्हटलं, का तर त्या टाईमला तुम्ही काय प्रोव्हाइड केलेलं आहे, लिमिट प्रोव्हाइड केलं ना. इंटरवल घेतला का, नाही घेतला. इथे तुम्ही काय केलं, टाईमला लिमिट दिलं. म्हणजेच काय, लिमिटेड टाईम घेतला. म्हणजे मला टोटल 10 सेकंद नको आहेत, मला काय पाहिजे, 5th सेकंडला किती व्हेलॉसिटी आहे, म्हणजे त्या टाईमला मी काय घातलं, लिमिट घातलं. मग त्यामुळे इथे आपण काय म्हणतो, लिमिटिंग व्हॅल्यू आहे. ओके. आणि ते लिमिट जे आहे त्यात टाईम पुरतंच असेल का, नाही. मग ते कुणाला अप्लाय होणार, डिस्प्लेसमेंटला. कारण टोटल टाईम इंटरवलची डिस्प्लेसमेंट वेगळी असेल आणि त्या पर्टिक्युलर टाईमसाठी तुम्ही काय केलं, डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करताय. मग त्या डिस्प्लेसमेंटला सुद्धा तुम्ही काय प्रोव्हाइड केलेलं आहे, तर लिमिट प्रोव्हाइड केलं. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू कशाची आहे, तर बघा डिस्प्लेसमेंटची. आणि डिव्हायडेड बाय काय असणार आहे, एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम. बरोबर, टाईम कसा असणार आहे, खूप लहान असणार आहे. ओके. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीची ही डेफिनेशन झाली. इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, तर आता जर तुम्हाला असं म्हटलं की बघा, सपोज पार्टिकल इकडे असं जातोय, t = 5 सेकंद म्हणजे पोझिशन आहे त्याची, डी ही पोझिशन आहे. इथं t = 5 सेकंदला म्हणजे 5th सेकंदला त्याची व्हेलॉसिटी काय आहे असं विचारलं. सपोज आपण असं म्हणूयात की t = 5 असताना त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती आहे 5 मीटर पर सेकंद. किती आहे, सपोज 5 मीटर पर सेकंद ही व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटी कुठं आहे, व्ही बार आपण त्याला म्हणू शकतो, व्ही एव्हीजी नाही. व्ही एव्हीजी म्हणजे काय, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही काय असेल, नुसता व्ही बार असेल. मग व्ही बार इज इक्वल टू काय असणार, 5 मीटर पर सेकंद. म्हणजे ही व्हॅल्यू काय इंडिकेट करते, तर पर्टिक्युलर या डी पॉईंटला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती आहे, तर 5 मीटर पर सेकंद एवढी आहे. आलं लक्षात. आता याच्यामध्ये +5 आहे ना ते, बरोबर. म्हणजे व्हॅल्यू किती आहे त्याची 5 आणि पॉझिटिव्ह साईन इंडिकेट काय करतं, तर टुवर्ड्स राईट म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस त्याची काय झालेली आहे, तर डिस्प्लेसमेंट झालेली आहे. म्हणजे पार्टिकलच्या मोशनची डायरेक्शन ही कोणती आहे, टुवर्ड्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि म्हणून इथे साईन काय आहे, +5 मीटर पर सेकंद. मग जर या पॉईंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद असेल, तर पार्टिकलची त्या पॉईंटला असणारी स्पीड किती असणार आहे, तर ती स्पीडसुद्धा किती असणार, 5 मीटर पर सेकंद. कळलं सगळ्यांना. म्हणजे जर पार्टिकल पर्टिक्युलर इन्स्टंटला म्हणजे t = 5 सेकंदला डी या पोझिशनला आहे, तर त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद आहे. आणि त्याचं इन्स्टंटेनियस स्पीड हे सुद्धा किती आहे, तर 5 मीटर पर सेकंद आहे. ओके. आता जर तुम्हाला असं सांगितलं की पार्टिकल हा असा येतोय, कुठे चाललाय, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर, टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. आणि त्याची ई या पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी जी आहे ती सपोज तुम्हाला सांगितलेली असेल व्ही बार इज इक्वल टू -10 मीटर पर सेकंद. कोणत्या पॉईंटला सांगितली आहे, सपोज ई हा पॉईंट आहे, टाईम किती आहे 20 सेकंद. पार्टिकल 20 सेकंदला कुठं आहे बघा, ई या पॉईंटला आहे. ओके. आणि सपोज आपण असं अज्युम करूयात की ही जी मोशनची डायरेक्शन आहे ही इकडं नसून कुठे आहे सांगितलं मी, टुवर्ड्स लेफ्ट आहे. लेफ्टला पार्टिकल जातोय, तर त्या कंडिशनमध्ये जर तुम्हाला व्हेलॉसिटी डिफाईन करायची असेल तर कशी लिहाल तुम्ही, -10 मीटर पर सेकंद. मग आता याच्यामध्ये 10 ही त्याची काय झाली, मॅग्निट्यूड झाली. आणि मायनस साईन काय इंडिकेट करतं, तर अलॉंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस किंवा पार्टिकल इज मूव्हिंग टुवर्ड्स निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे त्याच्या मोशनची डायरेक्शन ही निगेटिव्ह ॲक्सिसवर आहे आणि त्याचं स्पीड किती आहे, तर 10 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये ही जी साईन आहे ती काय दाखवते, डायरेक्शन ऑफ मोशन. आणि ही व्हॅल्यू दाखवते त्याचं मॅग्निट्यूड. आणि मॅग्निट्यूड म्हणजेच काय असतं, तर स्पीड असतं. मग इथे आपण काय म्हणूयात, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी -10 मीटर पर सेकंद असेल तर इन्स्टंटेनियस स्पीड किती झालं,
10 मीटर पर सेकंद. मायनस साईन घेणार का आपण? नाही, कारण स्पीड ही कसली क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी, आणि त्याला फक्त काय आहे? मॅग्निट्यूड आहे. मग जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी -10 मीटर पर सेकंद आहे, इन्स्टंटेनियस स्पीड किती असणार? 10 मीटर पर सेकंद. म्हणजे तुम्ही काय केलं तर त्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं फक्त काय घेतलं? मॅग्निट्यूड घेतलं आणि त्याला काय सांगितलं? इन्स्टंटेनियस स्पीड. ओके. आता सपोज पार्टिकल इथं बी या पोझिशनला आहे, बी या पोझिशनला त्याचं स्पीड सपोज -10 मीटर पर सेकंद असेल. मग बी पॉईंटला त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किती आहे? -10 मीटर पर सेकंद. मग इन्स्टंटेनियस स्पीड किती असेल? +10 मीटर पर सेकंद. म्हणजे 10 हे काय झालं? त्याचं त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड झालं. So, instantaneous speed can be defined as it is the magnitude of instantaneous velocity. Instantaneous velocityचा पर्टिक्युलर इन्स्टंटला जी व्हेलॉसिटी आहे तिचं तुम्ही काय घेता? फक्त मॅग्निट्यूड घेता आणि त्याला काय म्हणता? इन्स्टंटेनियस स्पीड असं म्हणता. आलं लक्षात? म्हणजेच इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि स्पीड डिफरंट आहेत का? नाही, दोघांच्या व्हॅल्यूज कशा आहेत? सेम आहेत. फक्त व्हेलॉसिटीमध्ये ± साईन असेल, स्पीडमध्ये ते नसणार आहे. ओके. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीमध्ये ± साईन असणार आहे, पण इन्स्टंटेनियस स्पीडला ± साईन असेल का? नाही, ते ऑलवेज कसं असणार आहे? तर पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो बघा, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगितलं मी आत्ता? तर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट इज कॉल्ड ॲज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही कशी डिफाईन केली जाते? इट इज द लिमिट ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी. लिमिट कुणाचं घ्यायचं असतं? तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं. आणि टाईम इंटरवल जो आहे तो काय असतो? व्हेरी व्हेरी स्मॉल. आता हे जे आहे हे लिमिट हा टॉपिक तुम्हाला 11th का 12th आहे माहिती नाही मला, मॅथ्समध्ये आहे बघा लिमिट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे लिमिट असं का यूज केलं जातं ते समजेल. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम इंटरवल घ्यायचा असेल, तुमच्याकडे लार्ज टाईम इंटरवल आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे? एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम इंटरवलमध्ये त्याला कन्व्हर्ट करायचं आहे, त्यावेळेस त्याला तुम्ही काय पुटअप करता? लिमिट पुटअप करता. म्हणजे इथं लिमिट घेतलं कशाचं? ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं. आणि इथे टाईम इंटरवल टेन्स टू 0 असं लिहिलं आहे. म्हणजे ΔT टेन्स टू 0. टाईम इंटरवल 10 to 0 याचा अर्थ काय? तर टाईम इंटरवल हा 0कडे चालला आहे. टाईम इंटरवल 0कडे चालला आहे याचा अर्थ काय? तर टाईम इंटरवल 0कडे चालला आहे म्हणजे काय होणार आहे? स्मॉल होणार आहे. बरोबर. म्हणजे टाईम इंटरवल टेन्स टू 0 याचं मिनिंग काय असू शकतं? तर टाईम इंटरवल इज बिकमिंग व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीमली स्मॉल. ओके. आणि लिमिट का अप्लाय केलं? मगाशी सांगितलं मी, तुम्ही टोटल टाईम इंटरवल घेता का? नाही, तुम्ही काय घेता? पर्टिक्युलर इन्स्टंट घेता. म्हणजे 10 सेकंदातला मी 5वा सेकंद घेतला म्हणजे तो 1च सेकंद झाला ना. टोटल टाईम आहे 10 सेकंद आणि मी तुम्हाला विचारलं 5th सेकंदला व्हेलॉसिटी किती आहे? मग 5th सेकंद हा त्या 10 सेकंदांमधला एकच टाईम आहे ना, एकच सेकंद आहे. टोटल 10 सेकंद, त्यातले मी घेतले किती? 1 सेकंद घेतला. म्हणजे तुम्ही स्मॉल टाईम घेताय. बरोबर. म्हणजे टाईम इंटरवल काय झाला? स्मॉल झाला. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं काय घेणार आहात? तर लिमिट घेणार आहात. आलं लक्षात? मग लिमिटिंग व्हॅल्यू आपण इथे डिफाईनच कसं केलं आहे बघा, तर रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ डिस्प्लेसमेंट ओव्हर अ एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम. मग आता लिमिट ΔT टेन्स टू 0 ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे मी? ॲव्हरेज व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीला आणखीन कसं डिफाईन करता येईल? तर इट इज द लिमिट ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी ओव्हर एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम इंटरवल. लिमिट कुणाचं आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं फॉर अ एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम इंटरवल. आता याच्या पुढे जर लिहायचं असेल तर काय येईल बघा? लिमिट ΔT टेन्स टू 0. लिमिट कशाचं आहे? टाईमचं लिमिट आहे. टाईम काय होतोय? स्मॉल होतोय. टेन्स टू 0 म्हणजे कमी होत चालला आहे खूप. ओके. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय असते? तर Δx बार अपॉन ΔT. बरोबर. मग लिमिट ΔT टेन्स टू 0 Δx बार अपॉन ΔT ही म्हणजे काय असते? तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते. आणि आता पुढे मी एक सांगते, लक्षात ठेवा.
इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आहे ती लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी असं लिहित आहे. तर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 हा जो ट्रँगल लिहिला आहे मी डेल्टासाठी त्याच्याऐवजी तुम्ही असा सिम्बॉल यूज करू शकता डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. बघा इथं लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी लिहिलं आहे मी, त्याच्याऐवजी हा डेल्टा सिम्बॉल मी असा सुद्धा रिप्रेझेंट करू शकते डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. आणि हे जे सगळं आहे याला म्हटलं जातं डी एक्स बार अपॉन डी टी. So instantaneous velocity is find out by formula dx bar upon dt. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी म्हणजे काय असते ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि डी एक्स बार अपॉन डी टी म्हणजे काय असते इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला सिम्बॉल एक्झाम्पलमध्ये डेल्टा एक्स बार डेल्टा टी असा दिला असेल तर तुम्ही काय म्हणाल त्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी. जर डी एक्स अपॉन डी टी तुम्ही फाइंड आउट करताय तर पर्टिक्युलर एखाद्या इन्स्टंटला व्हेलॉसिटी काढताय म्हणजे ती कोणती असते इन्स्टंटेनियस velocity. So instantaneous velocity is the limit of average velocity and it can be represented as dx bar upon dt. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा फॉर्म्युला लक्षात ठेवा व्यवस्थित. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 व्ही ॲव्हरेज लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. ह्या डेल्टाच्या ऐवजी असा सिम्बॉल यूज करू शकता. ओके. आणि ह्याचं लिमिट जे आहे हे म्हणजे काय असतं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि याचं सिम्बॉल आहे डी एक्स बार अपॉन डी टी. आणि मग याच्यावरून ही डेफिनिशन इथं सांगितली आहे रेट ऑफ चेंज ऑफ इथं डिस्प्लेसमेंट घेत आहे पण त्याला काय लावलं आहे लिमिट लावलं आहे ना इथे. म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ लिमिटिंग डिस्प्लेसमेंट ओव्हर एक्स्ट्रीमली स्मॉल टाईम इंटरवल. कारण इथे डेल्टा टी हा टाईम इंटरवल जो आहे तो टेन्स टू 0 आहे म्हणजे तो 0कडे चालला आहे म्हणजे काय होतोय स्मॉल होतोय म्हणजे तो टाईम इंटरवल कसा आहे तर एक्स्ट्रीमली स्मॉल आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. बघा लक्षात ठेवा इथे काय काय सांगितलं. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज द व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट. It is defined as rate of change of limiting value of the displacement over a extremely small time interval. ओके. त्यानंतर instantaneous speed म्हणजे काय तर the magnitude of instantaneous velocity is called as the instantaneous speed. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड या दोघांचं मॅग्निट्यूड हे कोणत्याही टाईमला हे कसं असतं सेम असतं. आता हे जे सांगते हे नीट लक्षात ठेवा. सपोज पार्टिकलची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ही -5 मीटर पर सेकंद असेल तर त्याचं इन्स्टंटेनियस स्पीड किती असतं 5 मीटर पर सेकंद. ओके. जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी -10 मीटर पर सेकंद असेल तर इन्स्टंटेनियस स्पीड किती असेल 10 मीटर पर सेकंद. जर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी +20 मीटर पर सेकंद असेल तर इन्स्टंटेनियस स्पीडसुद्धा किती असणार आहे 20 मीटर पर सेकंद. म्हणजे काय तर ही इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड या दोघांचं मॅग्निट्यूड ऑलवेज कसं असतं सेम असतं. इथं 5 मॅग्निट्यूड आहे म्हणून इथे सुद्धा 5 आलं. मायनस साईन फक्त निगेटिव्ह डायरेक्शन दाखवेल. इथं 10 मॅग्निट्यूड व्हेलॉसिटीचं आहे म्हणून इन्स्टंटेनियस स्पीड 10 मिळालं. इथं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड 20 आहे आणि त्यामुळं इन्स्टंटेनियस स्पीडसुद्धा किती असेल 20 असेल. म्हणजे पर्टिक्युलर टाईमसाठी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड दोघांच्या मॅग्निट्यूड ज्या आहेत त्या कशा असतात सेम असतात. म्हणजेच ऑलवेज मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज द इन्स्टंटेनियस स्पीड. Okay, so we can say that instantaneous speed and instantaneous velocity both are always same in magnitude. ओके. मॅग्निट्यूडमध्ये सेम असतील. आपण ह्यांना इक्वल म्हणू शकतो का नाही. व्ही बार आणि व्ही इक्वल आहेत का इथे नाही. याची व्हॅल्यू -5 आहे याची किती आहे 5 आहे. मग सेम आहेत का नाही. मग सेम कशामध्ये आहेत तर फक्त मॅग्निट्यूडमध्ये आहेत. सो हा जो वर्ड आहे इन मॅग्निट्यूड तो महत्त्वाचा आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड इन्स्टंटेनियस स्पीड आर ऑलवेज सेम इन देअर मॅग्निट्यूड. ओके. सगळ्यांना पॉईंट समजला का बघा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीडचा. ओके. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी इथे लिहिलेत बघा.
फर्स्ट, instantaneous velocity and instantaneous speed are always equal in magnitude. instantaneous velocity आणि instantaneous speed हे मॅग्निट्यूडमध्ये ऑलवेज कसे असतात, सेम असतात. त्यानंतर ॲव्हरेज वेलॉसिटी अँड ॲव्हरेज स्पीड आर सेम ओनली इफ पार्टिकल डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन. हे आपण बघितलं आहे की पार्टिकलनी जर डायरेक्शन चेंज केली नाही मोशनमध्ये तरच ॲव्हरेज वेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड सेम असतील, पण डायरेक्शन चेंज केली तर ॲव्हरेज वेलॉसिटी स्मॉल असते आणि ॲव्हरेज स्पीड ग्रेटर असतं. ओके, पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. इन्स्टंटेनियस स्पीड आणि व्हेलॉसिटी ऑलवेज सेम कशामध्ये, मॅग्निट्यूडमध्ये. पण ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीड ऑलवेज सेम असतील का, नाही. ते कधी सेम असतील, फक्त आणि फक्त मोशनमध्ये डायरेक्शन चेंज केली नाही तरच. ओके, आणि थर्ड पॉईंट हा खूप महत्त्वाचा आहे की इफ पार्टिकल मूव्ज विथ द कॉन्स्टंट स्पीड इन द सेम डायरेक्शन. जर एखादा पार्टिकल कॉन्स्टंट स्पीडनं एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्युअसली चालला आहे तर त्यावेळेस त्याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी या दोन्ही पण कशा असतात तर सेम असतात. म्हणजेच सपोज पार्टिकलचा हा पाथ आहे असा, ए पासून बी पर्यंत जातो. इथं टाईम टी इक्वल टू 0 आहे, इथं टाईम टी इक्वल टू 10 सेकंद आहेत. त्याला ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी 10 सेकंद एवढा टाईम लागला आणि तो जाताना 5 मीटर पर सेकंद. प्रत्येक पॉईंटला त्याचं स्पीड कसं आहे, कॉन्स्टंट आहे. तुम्ही कुठेही चेक करा, कोणत्याही पॉईंटला चेक करा, त्याचं स्पीड किती आहे तर 5 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे तो कॉन्स्टंट स्पीडनं कंटिन्युअसली एकाच डायरेक्शनमध्ये चालला आहे. मग त्यामुळे समजा इथे टी इक्वल टू 1 असेल तर त्याची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंद. इथं टी इक्वल टू 4 सेकंद असेल तरी पण इथे व्हेलॉसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंद. टी इक्वल टू 6 असेल तरी पण व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंद. आणि टी इक्वल टू 10ला सुद्धा व्हेलॉसिटी किती आहे, 5 मीटर पर सेकंद. म्हणजे इथे काय झालं तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कोणत्याही पॉईंटला कोणत्याही टाईमला चेक करा, त्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. इथे मी व्हेलॉसिटी असा वर्ड वापरला, स्पीड नाही. कारण इथे आपण काय म्हणतो तर 5 मीटर पर सेकंडनी कंटिन्युअसली तो एकाच डायरेक्शनमध्ये जातोय, डायरेक्शन बदलत नाही आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा बदलत नाही. ओके, म्हणजे जर व्हेलॉसिटीमध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही व्हॅल्यूज सेम राहत असतील, कॉन्स्टंट राहत असतील तर आपण असं म्हणू शकतो की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. जर दोघांपैकी एक जरी व्हॅल्यू चेंज झाली म्हणजेच त्या व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड चेंज झालं, डायरेक्शन सेम आहे, किंवा डायरेक्शन चेंज झाली, मॅग्निट्यूड सेम आहे, किंवा दोघांच्यामध्ये पण चेंज झाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमध्ये, तर आपण असं म्हणू शकतो की व्हेलॉसिटी चेंज झाली. ओके, म्हणजेच कंडिशन काय आहे की पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट कधी असते तर ज्या वेळेस त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही सेम असतं. जर व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला असं म्हटलं जातं आहे तर याचा अर्थ आयदर डायरेक्शन बदलली ऑर मॅग्निट्यूड त्याची चेंज झाली ऑर दोन्हीमध्ये पण चेंज झालेला असू शकतो. ओके, पण मी इथे वर्ड काय आता यूज केला की त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आहे म्हणजेच त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत, कॉन्स्टंट आहेत. म्हणजे कॉन्स्टंटली तो 5 मीटर पर सेकंद या स्पीडनं पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जातो आहे. याचा अर्थ कोणत्याही टाईमला जर तुम्ही त्याचं स्पीड चेक केलं तर ते स्पीड किती असणार आहे, 5 मीटर पर सेकंद आहे. म्हणजेच मी सपोज टी इक्वल टू 4 सेकंद आहे, त्याला जर त्याची व्हेलॉसिटी चेक केली तर 5 मीटर पर सेकंद आहे. टी इक्वल टू 6 सेकंद आहे, टाईम 6 सेकंद आहे. 6th सेकंदला त्याची व्हेलॉसिटी असेल 5 मीटर पर सेकंद. 8th सेकंदला व्हेलॉसिटी असेल 5 मीटर पर सेकंद. मग ह्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत या कसल्या व्हेलॉसिटीज झाल्या, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीज झाल्या. आणि याची जर तुम्ही ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली म्हणजे ए पासून बी पर्यंत, म्हणजेच बी ही फायनल पोझिशन मायनस ए आहे इनिशियल पोझिशन आणि अपॉन काय घ्यायचं, टाईम घ्यायचा, टोटल टाईम 0 to 10 सेकंद. मग जर तुम्ही याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढली किंवा इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काढली, दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, सेम असतात. ओके, मग कधी सेम असतात तर ज्या वेळेस पार्टिकलची कॉन्स्टंट स्पीड आहे आणि कंटिन्युअसली सेम डायरेक्शन आहे.
म्हणजेच पार्टिकल मोशनमध्ये व्हेलॉसिटी चेंज करत नाही. इफ व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट द मोशन देन द ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड सच टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म मोशन. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय तर ज्या मोशनमध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट असते त्या मोशनला काय म्हणायचं युनिफॉर्म मोशन. द मोशन in which velocity of the particle remain constant throughout the motion is called as the uniform motion. velocity throughout the motion म्हणजे काय मोशन स्टार्ट झाल्यापासून एंड होईपर्यंत पूर्ण मोशनमध्ये त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे अशा मोशनला म्हणायचं युनिफॉर्म मोशन. आणि अशा युनिफॉर्म मोशनसाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी या दोन व्हॅल्यू कशा असतात सेम असतात. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस स्पीड हे तर मॅग्निट्यूडमध्ये ऑलवेजच सेम असतात बरोबर. म्हणजे ॲव्हरेज व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांमध्ये सेम असेल आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड यांचं मॅग्निट्यूड सेम असेल. आलं लक्षात सगळ्यांच्या. युनिफॉर्म मोशन म्हणजे काय द मोशन इन विच द पार्टिकल डज नॉट चेंज इट्स व्हेलॉसिटी दॅट इज इफ पार्टिकल मूव्स विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन देन इट्स मोशन इज कॉल्ड ॲज द युनिफॉर्म मोशन. Okay, for uniform motion average velocity of the particle and instantaneous velocity of the particle both are same. आणि आणखीन इथे काय सांगितलं instantaneous velocity instantaneous speed are always equal in magnitude but average velocity and average speed both are always not equal. ओके ऑलवेज इक्वल असतात का नाही. कधी इक्वल असतात ओनली इफ पार्टिकल मूव्स इन द सेम डायरेक्शन इट डज नॉट चेंज द डायरेक्शन. and for uniform motion average velocity and instantaneous velocity both are same. ओके आजच्या लेक्चरमध्ये आपण जे पॉईंट बघितलेले आहेत इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस स्पीड हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. ते व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. ओके